पहिले तर मी माझा परिचय देतो. माझं नाव आहे शरद तांदळे. मी प्रॉपर बीडचा आहे, पण सध्या पुण्यात असतो. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि थोडंफार जेवढं काही नॉलेज आहे तेवढं सांगत असतो. तर आज आपण उद्योजकतेकडून यशस्वीतेकडे या विषयावर आपण बोलणार आहे. पण मला असं वाटतं की लाईव्हमध्ये काय प्रश्न होतो माहिती आहे, जेवढे काही लाईव्ह मी पण पाहत असतो बऱ्याच जणांचे, आणि बरेच लाईव्हमध्ये असं असतं की वक्ता येतं आणि त्याचंच ज्ञान देत बसते आणि त्याचं ज्ञान ऐकण्यात बराचसा वेळ जातो. तर मला असं वाटतं की जे कोणी मला ओळखतात आणि ज्यांना माहिती आहे की मी काय काम करतो, अशांनी जर आपल्याला डायरेक्ट प्रश्न सुरू केले तरी चालेल. कारण की मला असं वाटतं की इतर फापट पसऱ्या गप्पा मारण्यापेक्षा टू द पॉईंट आपण बोललेलं कधी पण चांगलं राहील. तर आपण टू द पॉईंट बोलू. पहिले तर सध्या 3-4 महिन्यापासून आपण घरात आहोत. इकॉनॉमी डाऊन झालेली आहे. 23% GDP आलेला आहे. काम नाही. बरेचसे तरुण मुलं पासआउट झाले. त्या मुलांना आता सध्या काय करू हा प्रश्न आहे. आणि एक प्रकारे काय म्हणतात त्याला, नैराश्याचं वातावरण आलं म्हणायला हरकत नाही की काही दिसत नाही आपल्याला. पण मित्रांनो, हा वेळ असा कधी आला याच्या आधी मी असा विचार करतो त्यावेळेस मला लक्षात येतं की 72च्या दुष्काळावेळेस सुद्धा हीच परिस्थिती होती. जगात दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेस हीच परिस्थिती होती. आणि आपण समजायचं की आपण एक नशिबवान पिढीत की आपल्याला बी असा एक काळ बघायला मिळाला की ज्याच्यात जर सगळं जग थांबल्यावर काय होतं हे अनुभव आपल्या सगळ्याला माहीत झाला. तर उद्योजकतेचं बोलायला जातात तर मला सर्व नवीन उद्योजकांना जे कोणी मला भेटायला येतात, आतापर्यंत भेटायला आले, त्या सगळ्यांना मी एकच सांगतो की आता घाई करू नका बिझनेस स्टार्ट करायची. थोडं थांबा. ज्यांनी बिझनेस स्टार्ट केलेले आहेत त्यांनी आता थोडी कळ काढायची. कारण की नुकसान काय तुमच्या एकट्याचं झालेलं नाही, का आपल्या एकट्याचं झालेलं नाही, नुकसान सगळ्यांचं झालं आहे. तर त्यांनी काय भिवून जाण्याचा काळ नाही. हा म्हणजे सर्व लवळं नसतात का, आपले लवळं असतात बघा नदीत, आणि खूप पूर आला. आता सध्या पावसाचं वातावरण आहे, सगळीकडे पाऊस चांगला झाला महाराष्ट्रभर. त्याच्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन की चांगला पाऊस झाला. तर लवळ काय असतात की पूर आला तरी ते लवळ टिकत असतात आणि पूर गेला ते परत उभा राहत असतात. आपल्याला सध्या त्या लवळाच्या कंडिशनमध्ये राहायचं आहे. बऱ्याचशा लाईव्हमध्ये मी बोललोय की येणारा काळ हा आपल्याला परत एकदा, म्हणजे आता जो 4-5 महिने वेळ गेला हा वेळ आपल्या सगळ्यांना स्वतःशी संवाद करायचा वेळ होता. ज्यांनी कोणी संवाद केला नसेल त्यांनी करून घ्या, अजून पण वेळ केलेला नाही. पण संवाद करायला आपल्या सगळ्या संधी मिळाली होती. आपण एकदा स्थिर जमिनीवर आलो होतो. आपल्याला नवीन क्षेत्राचा घरी बसून अभ्यास करायची वेळ मिळाली, म्हणजे अभ्यास करायला वेळ मिळाला होता. तुम्ही बघू शकता की शेअर मार्केट असेल किंवा इतर बरेचसे फेसबुकवर व्हिडिओ, यूट्यूबवर आपण व्हिडिओ बघितले असतील, बरेचसे ऑनलाईन आपण वाचलं असेल. तर ज्यांनी कोणी वाचलं नसेल त्यांनी दुर्दैवी समजायचं स्वतःला. पण ज्यांनी बऱ्याच जणांनी त्याचा फायदा घेतला आणि शेअर मार्केटसारखे विषय आहे. हा, भले शेअर मार्केटचा बिझनेस नसेल करायचा तर शेअर मार्केट समजून घेतलं असेल तर आपण फायदेशीर. सध्याची वेळ फक्त शिकून घेण्याची आहे. आणि ॲग्रिकल्चर बिझनेस जे आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर बिझनेस जे आहे त्या लोकांनी काही दचकायची गरज नाही. कारण की ॲग्रिकल्चर बिझनेस हे कधी पण चालणार आहेत. पण बाकी सर्व्हिस सेक्टर असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, या सगळ्यांना फटका बसला आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आपला लगेच आता धंदा बंद करायचा आहे आणि आता मला लय लॉस झाला म्हणून मी थांबायचं आहे आता, असं काहीच नाही. सुनील खांडेजी जय शिवराय, ऋषिकेश मोरेजी धन्यवाद. तर कोणी काही घाबरून जायचं नाही. तर मला असं वाटतं की मी काही तर ज्ञान देण्यापेक्षा आपण टू द पॉईंट क्वेश्चन आन्सरवर जाऊ. तर कोणाचे काही प्रश्न असले तर मला सांगा की आपण त्या प्रश्नावर डायरेक्ट चर्चा करू. ना, इथं बरेच जण आहेत तर आपण डायरेक्ट चर्चा करू, कारण की त्याच्यातूनच काहीतरी मार्ग निघेल. तर मला सुरुवात करा वाटतं. कोणी विचारा प्रश्न. एक जरी प्रश्न विचारत आपण त्याच्यावर बोलायला सुरुवात करू. प्रश्न नाही? अरे चांगलंच. जय जिजाऊ. अतुल काळेजी जय जिजाऊ. आदिनाथ वाळुंजी जय शिवराय सर, धन्यवाद. तुम्हाला सुद्धा जय शिवराय. कमीच बोलू मग. प्रश्न नसतील तर मला वाटतं क्वेश्चन असावेत की सोमनाथ राजे कुंभार जय शिवराय. नाही, आपल्याकडे वेळ आहे, 1 तासभर वेळ आहे, त्यामुळे काही घाई करायची नाही. मी पण घाई करणार नाही. आणि माझी तर इच्छा आहे की मॅक्झिमम मला बरेचसे फेसबुकवर प्रश्न विचारतात तर त्या सगळ्या प्रश्नांचीच उत्तर इथून द्यावी. हाय महेश नाईक. कोणी पण एखादा तरी प्रश्न विचारा, सुरुवात तर होईल आपली. का वेगमध्येच बोलू काहीतरी?
उद्योग सर्वात करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण कोणता पाहिजे? बालाजी मुटकेजी, आदिनाथ वाळुंज रावण हे ऐतिहासिक पात्रिक पौराणिक. मी दोन्ही प्रश्नांची उत्तर देतो. उद्योग करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण कोणता पाहिजे? पहिले तर एक सांगतो ना तुम्हाला की आपण म्हणतो म्हणजे हे आपण आपण ह्याच्यातच अडकून राहतो की उद्योग सुरू करण्यासाठी कोणता गुण पाहिजे. प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं काय की उद्योजक आपण का व्हायचे ह्याचा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. म्हणजे काय होतं बऱ्याचदा उद्योजक झालं की खूप पैसे मिळते आणि मग आपल्याला खूप मजा येते, मग आपल्याला पैसे राईश करता येते, मग आपण गुलाम नाही होत आणि मग आपलं स्वतःच सगळं राहतं. असे काही थॉट आहेत ना, हे सगळे चुकीचे आहेत. पहिले तर सगळ्यात महत्त्वाचं मला एक वाटतं की कोणताही उद्योग सुरू करण्याआधी तुमचा मेंदू हा उद्योजकतेसारखा विचार करायला लागला. मग आता उद्योजकतेसारखा विचार करायला लागला म्हणजे काय? आता चालता मी इथं बसलो तर तुम्ही असं सारखं स्वतःच्या मेंदूला विचारत चला की अरे ह्यावर फॅन आहे, हे फॅन किती रुपयाला असेल, किती फॅनच्या फॅक्टऱ्या आहेत. तुम्ही रोडवर चालला तर रोडवर काय विकल्या जाते, इकडे कशाचे दुकान आहेत, इथं हॉटेलचे दुकान आहेत. तुम्ही बघा कुठल्याही शहरात सोनारची दुकानं एका साईडला असतील, कपड्याची दुकानं एका साईडला असतील, मॅन्युफॅक्चरिंग शहराच्या बाहेर असतं. तर आपला मेंदू आधी विचार करायला लागला पाहिजे उद्योजकतेसारखा. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा गुण मला तर वाटतो की तुम्ही रोज शिकत राहायला पाहिजे. उद्योजक व्हायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे की कुणीच इथं हुशार नाही, अल्टिमेट हुशार कुणीच नाही. सगळेजण रोज शिकतात. म्हणजे आज सुद्धा मी इथं बोलतोय याचा अर्थ मी लय ज्ञानी याच्यातला भाग नाही, मी सुद्धा शिकत चाललोय. तर उद्योजक होण्यासाठीचा सगळ्यात पहिला गुण हा आहे की तुम्ही शिकत राहायला पाहिजे. मग काय शिकत राहायचे? आपण म्हणतो ना रोज पाट्या टाकणं म्हणतो आपण, रोज पाट्या टाकणं. काही काही उद्योजक असतात ना ते बसतात आपल्या दुकानाच्या किराणा दुकानाच्या खुर्चीवर बसले असतात. ते उद्योजक नाही, ते खुर्चीवर बसले तर रोज माल येतोय जातोय, गिराईक दारात येते. उद्योजक कोण? की त्याला अजून काय ब्रँड करता येईल, माझं दुकान अजून बाबा मोठं कसं करता येईल, मी लोकांना कशी डिलिव्हरी देईल, मला याच्यात किती प्रॉफिट मार्जिन राहतोय. हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे की उद्योजकाने कंटिन्यू विचार करत राहायचे. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा गुण असा आहे की उद्योजकाने कायम वाचत राहायला पाहिजे. लोक म्हणतात वाचनाने काय होतं, मी फेसबुकवर एवढं वाचतोय. असं नाही. तुम्ही जगातलं कुठलंही उदाहरण घ्या, म्हणजे मार्क बरोबर बऱ्याच जणांना आवडतो, बऱ्याच जणांना इलन मस्क आवडतो किंवा रतन टाटा आवडते किंवा अंबानी आवडतो, काही जणांना अदानी आवडायला लागला आता. तर ही सगळी लोकांबद्दल तुम्ही बायोग्राफ्या जर वाचल्या ना तर ह्या सगळ्यांमध्ये एक पॉईंट फॅक्टर फायनल आहे, तो म्हणजे ते डेली वाचन करते. उद्योजकांनी त्याचा मेंदू शार्प करायसाठी डेली वाचलं पाहिजे. म्हणजे मी माझं उदाहरण देतो की मी काय करायचो पहिले, मला वाचायचं म्हणजे वेग वाचायचं. म्हणजे कुणी मला विचारलं काय वाचतो, मी म्हणायचं मृत्युंजय वाचले, छावा वाचलंय, ययाती वाचलंय. पण मला ह्याच्या पुढं पुस्तकं दिलं, याच्या पुढं कोणते येतात? मग ते येतात मोटिवेशनल. ते मग तू हा वाचलास का, हे प्रेरणादायी वाचलीस का, यू कॅन विच वाचलंस का, रिच डॅड पुअर डॅड वाचलंस का. मी म्हणतो ना की हे पुस्तकं ठीक आहे, हे एकदा वाचून घेतलेच पाहिजेत, पण त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं एक आहे DSK कसं काय फसले, बोलू आपण त्याच्यावर. मला असं वाटतं की तुम्ही छत्रपती शिवराय वाचले पाहिजेत, तुम्ही इथले महात्मा फुले वाचले पाहिजेत. आपल्याला मेन प्रॉब्लेम काय होतो, महात्मा फुले म्हणले की आपल्याला वाटतं समाज सुधारक आहेत का काय. तसं नाही. महात्मा फुले सुद्धा एक खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. मग आपण त्यांची सुद्धा हिस्ट्री वाचली पाहिजे, आपण शिवाजी महाराजांची सुद्धा हिस्ट्री वाचली पाहिजे. तर ह्या सगळ्यात 2 नंबरचा गुण जर म्हणतात तो वाचन असतो. लोक म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी असते. असं काही नाही. अपयश नावाची पहिली पायरी असूच शकत नाही. जर आपल्या डोक्यात फिट बसलं यार अपयश ही पहिली पायरी, तर आपण उद्योजकतेकडे वळणारच नाहीत. मी म्हणतो ना खूप साऱ्या पायऱ्या. मग ते पायऱ्या कोणत्या? की तुम्ही वाचलं पाहिजे डेली. तुम्हाला माहीत पाहिजे की मार्केट कुठं चाललंय, तुम्हाला माहीत पाहिजे शेअर मार्केट काय, तुम्हाला माहीत पाहिजे की नेमकं बाजार भाव काय म्हणते. आपल्याला तेच जर कळलं नाही तर आपण थर्ड स्टेप कोणती पायरी म्हणतो ना की आपल्याला माहीत पाहिजे की कोणते डॉक्युमेंट लागते, इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय, GST म्हणजे काय, टॅक्स किती लागतो, GST म्हणजे काय. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. पण काय करतो आपण की आपण त्याच्याकडे बघत नाही, आपण डायरेक्ट म्हणतो मला उद्योजक व्हायचं. तुम्हाला माहिती आहे का, मी म्हणतो ना आपला सगळ्यात बिझनेसमधला सगळ्यात जवळचा मित्र कोण असतो माहिती आहे का, तो असतो CA. मग आपण चांगल्या CA सोबत मैत्री करायला शिकलं पाहिजे. ही झाली 3री पायरी. 4थी पायरी काय की स्वतःला ओळखा. कारण मी बोलत असतो बऱ्याचशा भाषणात, मला राग येतो बऱ्याच जणांना, स्वतःची अवकात ओळखणं सगळ्यात महत्वाचं. म्हणजे मला नाही वाटत का, आता समज मला वाटतं ना मी भारताचा राष्ट्रपती आहो, अरे भाई पण अवकात आहे का, इच्छा तर सगळ्यांची आहे, पण आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. यासाठी काय करायचं, आरशात बघायचं आणि स्वतःला विचारायचं की भाई आपली अवकात क्या. जर तो आरसा म्हणला की तू लय भारी आहेस, तर परत दुसरा प्रश्न विचारायचा की लय भारी म्हणजे काय. मग लय भारी म्हणजे काय याचं उत्तर आपल्याला मिळालं की नाही,
मी मोठा होऊ शकतो, मी या क्षेत्रात काम करू शकतो. पण आपलं सवय काय होती माहिती आहे, उद्योजकतेत जायचं असलं ना की आपण प्रश्नच लय विचारतो अनवॉन्टेड लोकांना, आपण जागेवर करत नाही. म्हणजे मी एका ठिकाणी भाषणात म्हणलो होतो की मोटिवेशन मोटिवेशन मोटिवेशन, बस ना, मोटिवेशन नावाचा एक सगळ्यात मोठा आजार आहे बरं का आपल्याकडे लागलेला. मी म्हणतो ना, मोटिवेशनपेक्षा आता आपण स्वतःला विचारलं पाहिजे की माझी ऍक्शन काय. नो मोटिवेशन, डायरेक्ट ऍक्शन. मग एखाद्या दिवस आपण फसू, आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला थोडा आपला लॉस होईल. पण माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला लॉस झाला तरी हरकत नाही, तुम्ही चालायला सुरुवात करणं हे फार महत्वाचं आहे. पण त्याला बी अपयश म्हणायचं नाही, त्यातून पण आपण काहीतरी शिकत असतो. ह्या झाल्या पायऱ्या. आपण ह्या जर पाहिल्या, बँक कशी शिकायची सर सांगा. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. मी काय केलं, मला बँक माहीतच नव्हती. मी बँकेत जायचो आणि मला बँक म्हणजे काय असते माहिती होती. माहिती का, बँकेतला सगळ्यात भारी माणूस मला कोणता वाटायचा, तर कॅशियर वाटायचा. की त्याच्याकडून पैसे घ्यायचे असतात, पैसे द्यायचे असतात. बँकेत गेलो तर मला स्लिप भरता येत नव्हती, चेक डिपॉझिट कसा करायची स्लिप भरता येत नव्हती. आणि त्यावेळेस मला माझं हसू आलं की यार, मी मोठा उद्योजक व्हायचं स्वप्न पाहतो आणि मला बँक कशी चालती माहित नाही. बिझनेस चालू करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला बँक माहीत असणं. मग बँक माहीत असणं म्हणजे काय असणं, अक्षय देशमुख तुमच्या प्रश्नावर बोलतो मी. बँक माहीत असणं म्हणजे काय असणं, किंवा बँका कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, नॅशनलाइज बँक, शेड्यूल बँक, कॉपरेटिव्ह बँक, पतसंस्था. बरं, मी म्हणतो ना, आपल्याला काय लगेच पतसंस्था चालू करायची का नाही, पण एक उद्योजक म्हणून ह्या बँका वर्किंग कसं करतात याचं नॉलेज आता सगळं गुगलवर आहे. म्हणजे नॉलेज गेन करणं किंवा नॉलेज मिळवणं ही फार मोठी टास्क नाही आता, कारण की सगळं ऑनलाईन झालं, त्यामुळे सगळं सोपं झालंय. तर मग नॅशनलाइज बँका कोणत्या आहेत, प्रायव्हेट बँका कोणत्या आहेत. बऱ्याच जणांना ICICI आणि HDFC ह्या नॅशनलाइज बँका वाटतात, ह्या प्रायव्हेट बँका आहेत. मग बँकेत अकाउंट कोणकोणत्या प्रकारचे असते, सेव्हिंग अकाउंट कोणतं, करंट अकाउंट कोणतं, CC अकाउंट. बरं, CC म्हणजे काय, तर मग कॅश क्रेडिट अकाउंट म्हणजे काय. बरं, आपल्याला म्हणतो आपण बँका लोन देत नाही, कारण लोन कशा देतात बँका, बँक गव्हर्नमेंट भारत सरकारचं लोन देण्याची पद्धत फायनल आहे की तुमचं 3 वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न्स पाहिजे. मग बरेच जण म्हणतात सर मग इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, हा प्रश्न पडतो का आपल्याला, तर नाही पडत. मग आपण काय सीएला काय जाऊन म्हणतो, ते गेल्या वर्षीच रिटर्न फाईल कर. आपल्याला वाटतं ते काम आपलं नाहीच, ते सीएचं काम आहे. मी म्हणतो हो, ते काम सीएचं आहे, पण सीए नेमकं काय करतो. इन्कम टॅक्स रिटर्न शब्द का वापरला, GST मध्ये रिटर्न शब्द का वापरला, ह्या प्रश्नाची उत्तर आपण सीएला विचारली पाहिजेत. एक उद्योजक होण्यासाठी आपला मेंदू हा चौकस पाहिजे. चौकस म्हणतो ना आपण, कंटिन्यू आपण नॉलेज गेनिंग मध्ये पाहिजे, आपल्याला नॉलेज घेता आलं पाहिजे. किंवा GST रिटर्न म्हणजे काय, इन्कम टॅक्स बँक 3 वर्षासाठी का मागते. बरं, प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणलं की आपण म्हणतो सीए बनवून देईल प्रोजेक्ट रिपोर्ट, कोणाच तरी कॉपी पेस्ट करू प्रोजेक्ट रिपोर्ट. त्यांनी मोठा बिझनेसमॅन होऊ शकत नाही. काही दिवस तुम्हाला ते सर्वाइव्ह करता येईल, पण लॉंग टर्म नाही. मग प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय, त्यात भाग भांडवल म्हणजे काय, करंट अकाउंट काय सांगा असेल. आता ते सेव्हिंग अकाउंट म्हणजे परत आता मला पडलेले प्रश्न सांगतो तुम्हाला की सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट, बँकांनी ह्यांना सेव्हिंग अकाउंट का म्हणलं असेल, बँकांनी याला करंट अकाउंट का म्हणलं असेल, हा साधा प्रश्न पडला होता. आणि मग मी सेव्हिंग अकाउंट म्हणलं, मी परत विचार करावा बँकेने याला सेव्हिंग शब्द का वापरला असेल. तर बिझनेस करताना किंवा कुठलाही उद्योजक होणं असेल किंवा कुठलाही माणूस, भारतातला कुठलाही माणूस असेल, तो चांगला माणूस कधी ओळखला जातो माहिती का, ज्यावेळेस तो बचत करतो. आणि मग बँक सुद्धा काय म्हणते की जो माणूस बचत करतो त्या अकाउंटला सेव्हिंग अकाउंट म्हणतो आपण, की बचत, सेव्ह म्हणजे बचत. तुम्हाला सांगतो ना, उद्योजक होण्यासाठी किंवा बिझनेस जे कोणी चालू असेल किंवा करत असेल त्यांनी बँकेत, नॅशनलाइज बँकेत त्यांचं रिकरिंग अकाउंट पाहिजे. आता रिकरिंग अकाउंट म्हणजे काय, की दर महिन्याला तुम्ही 100 रुपये का व्हायना तुमची सेव्हिंग पाहिजे. त्याला बरेच जण आपण नाही म्हणत, RDचे पोरं फिरत असतात, छोट्या हॉटेलवर, छोट्या दुकानदारामध्ये ते फिरत असतात. ती सवय सगळ्यात चांगली, जगातला सगळ्यात चांगले बिझनेसमॅन कोण, की आपण नवीन पिढीतले बिझनेसमॅन होत आहेत ना, सध्या लॉस जर असेल ना तर शांत बसा. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी बिझनेस चालू होईल ना, 100 रुपये का होईना दर महिना सेव्हिंग करायची सवय, हा सगळ्यात मोठा गुण कुणाला लागतो, तर उद्योजकतेला लागतो. करंट अकाउंट म्हणजे काय, की तुम्हाला कुठलाही बिझनेस चालू करायचा ना, तर बँकेतून जिथं व्यवहार होते त्या अकाउंटला करंट अकाउंट म्हणतात. आता करंट अकाउंट हा फार मोठा विषय. त्याच्यात अजून एक विषय आहे, कॅश क्रेडिट अकाउंट. म्हणजे तुम्हाला बँक लोन देते, पण बरेच जण म्हणते सर बँक लोनच देत नाही. नाही देत, 3 वर्षाचा ITR असल्याशिवाय बँक लोन देत नाही. पण एक लक्षात ठेवायचं, ज्या दिवशी तुम्हाला बिझनेससाठी बँक लोन देईल त्याच दिवशी तुम्ही उद्योजक झालात असं समजायला हरकत नाही. मला बरेच जण म्हणतात ना सर मी उद्योजक झालो नाही, कसं ओळखायचं. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी बँक लोन देईल, कारण बँक ही सगळं चेक करूनच लोन देते. तुम्ही असं नाही म्हणू शकत की हा फार चांगला माणूस आहे, हा देव माणूस आहे, ह्याचा स्वभाव फार चांगला आहे, ह्याचा स्वभाव फार चांगला आहे. स्वभावावर बँक लोन देत नाही, बँक ही कागदावर लोन देते. ज्या दिवशी तुम्हाला बँक 1 लाख रुपये जर लोन दिलं तर समजायचं तुम्ही
उद्योजक झालात. आणि मी तर म्हणेन की तुम्ही बिझनेसमध्ये पार्टनर लवकर घ्यायच्या घाईत पडू नका. सगळ्यात मोठा पार्टनर हा कोण समजायचा तर बँक समजायची. बँकच तुमची खरी पार्टनर असते आणि ज्याला बँक पार्टनर करता येते ना त्याने समजायचं की आपण उद्योजक झालो. आता हॉटेल व्यवसाय, अक्षय येलवंडेजी, हॉटेल व्यवसाय कशामुळे बंद पडला? जर लॉकडाऊन नसतं आणि लोक जेवायलाच तुमच्या हॉटेलमध्ये येणार, चहा प्यायलाच तुमच्या हॉटेलमध्ये येणार, तर आपण समजू शकतो हॉटेल व्यवसाय डुबला. म्हणजे हॉटेल व्यवसाय करायचं म्हणजे करू नये. पण आज तुम्ही एक बघा की अख्खा देश बंद आहे ना, अख्खा देश बंद आहे. कुणीच बाहेर, म्हणजे तुम्ही सुद्धा दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवायला जात नसता. अक्षय येलवंडेजी तुम्हाला बोलतोय, आपण आपल्या दोघांचा संवाद आहे. तर तुम्ही सुद्धा दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार नाही किंवा तुम्ही सुद्धा बाहेर खाल्लं नाही गेल्या 4 महिन्यात. का? ते आपल्या घरातून प्रेशर आहे की नको बाबा तुला कुठेतरी इन्फेक्शन होईल, तुला कोरोना होईल. त्यामुळं हॉटेल व्यवसायाला तर खूप मोठा फटका बसलाय. सेम पॅरलली अक्षयजी सगळ्याच बिझनेसला फटका बसलाय. माझा सुद्धा स्वतःचा कॉन्ट्रॅक्टरशिपचा बिझनेस आहे. 4 महिने आम्हाला लेबर सांभाळावं लागले, आम्हाला सुपरवायझर सांभाळावं लागले. पण आता काय करताय, जागतिक संकट आहे ना. ते काय जर मीच एकटा बंद असतो की अक्षयजी तुमचंच हॉटेल बंद असतं तर मग मी म्हणलं असतं कुठतरी चुकतंय. पण तुमची काहीच चूक नाही. चूक कशाची? जागतिक संकट आलंय, कोरोनावर आलंय आणि ह्याच्यात जर संकट आलंच आहे मग आता असे संकट आयुष्यभर येत राहणार आहे. मी तुम्हाला सांगतो ही जमीन कुणाची आहे? साधी सिंपल लॉजिक आहे. ही जमीन कुणाची? आपण ज्या जमिनीवर राहतो ती जमीन कुणाची? ती छत्रपतींची जमीन. छत्रपतींना काय सहजासहजी स्वराज्य उभं राहिले का? नाही. त्यांनी सुद्धा किती संघर्ष केला. ते सुद्धा आग्र्याला कैदेत होते, त्यांनी सुद्धा मनस्ताप पाहिला, त्यांनी बी वेडा पाहिला, तरी बी महाराज लढले का नाही? मग महाराजांकडून आपल्याला तेवढी पण प्रेरणा घेता येत नाही का? की यार बघा तुम्ही, म्हणजे तुम्ही स्वतः, मी स्वतःला आत्मपरीक्षण केलं की यार छत्रपतींना आग्र्यात ठेवलं तर त्यांची काय मानसिकता असेल, गडावर ते याच्यात असतील त्यांची काय मानसिकता, ते किती भिले असतील की यार स्वराज्य मी उभा करतोय, मला प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, मला इथं कैद राहावं लागलं. पण महाराज किती त्वेषाने बाहेर आले. तसंच समजा ना की हे लॉकडाऊन म्हणजे आपण कैद येते, आपण मेलो नाहीत हे नशीब. सगळ्यात अल्टिमेट यश कोणतं आहे आपलं की आपण मेलो नाही. मग आपण जिवंत आहेत ना, तर लढू ना उद्या. तुम्ही एक विचार करा की जापान ज्यावेळेस अणुबॉम्ब पडला, जापानची सुद्धा अशीच कंडिशन झाली, रुपया खायला नव्हता. ज्यावेळेस जर्मनी हारली दुसऱ्या महायुद्धात त्यावेळेस जर्मनीवर सुद्धा हे हल्ला झाला. पण त्यावेळेस या 2 देशातले लोक किती पेटून काम केलं. आज 50 वर्षांनी दोन्ही देश विकसित देश आहेत, म्हणजे विकसित देश आहेत. आणि हे विकसित देश कशामुळे झाले? त्यांनी मेहनत केली. आज ना उद्या करोना जाणारच आहे, आज ना उद्या याच्यातून आपण बाहेर पडणारच आहेत. जो काही लॉस झालाय, जे काही दुःख झालं, व्याजाने पैसे घेतले, बँकेचे हप्ते फेडता येत नाहीत, कोणाला सांगणार कारण? आपण कुणालाच सांगू शकत नाहीत कारण. आपले पचवाच लागणार आहे आणि ह्याला दुसरा काही मार्ग बी नाही ना. बरं तुम्ही दुःख करीत बसल्यावर मला लय त्रास आहे, माहीत एकाकडून लाख रुपये घेतले होते त्याला द्यायचे, मटेरियलवाले द्यायचे. तुम्हाला फॅक्ट सांगू का, मला सुद्धा खूप जणांचे पैसे द्यायचे. मी सगळ्याला भेटून सांगितलं थोडं थांब बाबा, मटेरियलवाल्याचं मार्चमध्ये मटेरियल घेतलं तर थांब बाबा, काय पर्याय नाही. थांबावंच लागणार, लोकांना सांगावंच लागणार आहे. फक्त एक आहे, जर ह्याच्यात तुम्ही मोबाईल बंद करून बसत असता, तुम्ही कोणाचे फोन टाळत असता, तर मग तुम्ही चांगले उद्योजक. उद्योजकतेचा अजून एक महत्वाचा गुण आहे की त्याला भिडायला पाहिजे. संकट आलं ना समोर उभा राहायचे. मी म्हणतो ना, तुमच्या हातात किती अंगठ्या आहेत, तुमच्या बँकेत किती पैसे आहेत, तुमची किती मोठं ऑफिस आहे याच्यावर नाही आहे, तुमचं माइंड किती उद्योजकतेचं आहे याच्यावर सगळं डिपेंड आहे. त्यामुळं तुम्ही फक्त तुमचं माइंड उद्योजकतेचं आहे त्याच्यावर डायव्हर्ट होऊ नका. तुम्ही नका नैराश्यात जाऊ, नैराश्यात सगळे जात असते. तुम्हाला वाटतं मलाच एकलं डिप्रेशन, मी सुद्धा आता 1 महिनाभर डिप्रेशनमध्ये होतो, मला बी तणाव आला. म्हणजे नैराश्य ही जाणं येण्याची प्रक्रिया आहे. आपण स्टेबल राहायचं. आपण ठरवलंय ना, आपण हे बिझनेस चालू केलाय किंवा करायचा आहे, बस ना. मग ठरवलंय ते ठरवलंय तर मागं हटायचं नाही, बिलकुल हटायचं. व्यवहार हे विथ जीएसटी फायद्याचे का विदाऊट जीएसटी? राहुल मलघेजी, सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का की मला तर असं वाटतं की बऱ्याचदा आपण काय करतो, मटेरियल घेताना जीएसटीचा वापर करत नाही. आणि तुम्हाला सांगू का, स्टेट गव्हर्नमेंटचे जे टॅक्स वसूल करणारे अधिकारी आहेत ना, हे लय चॅप्टर आहेत, ह्यांना सगळं कळतं. आणि येणाऱ्या काळात पहिले कसं होतं माहिती आहे का, म्हणजे एक जीएसटी येण्याआधी वॅट होता, वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. त्यावेळेस कसं होतं की बँका लोन देताना वॅट तुम्ही भरलाय की नाही बघत नव्हती. बँक काय बघायची, इन्कम टॅक्स रिटर्न्स आहेत का, आहेत. बँकेत एवढं ट्रान्झॅक्शन झालंय का, झालंय, मग चला त्या पटीत आम्ही तुम्हाला लोन देऊ. आता बँका इतक्या चॅप्टर झाल्या ना, बँका तुमच्या जीएसटी रिटर्न बघायला लागल्या आणि त्याच्यावरून ठरवले तुम्हाला लोन किती द्यायचं. मग तुम्हाला जर चांगलं जीएसटी रिटर्न भरायचं असेल तर तुम्ही विदाऊट मटेरियल आणि विदाऊट जीएसटी, मला वाटतं व्यवहार न केलेला चांगला. हा, जिथं शक्य नाही तिथं तर ऍडजस्ट होणारच आहे, पण जीएसटी भरायची सवय लावून घ्या. कारण की नंतर काय होतं माहिती आहे का, हे अधिकारीला मागं पडते आणि मग तुम्हाला त्याच्यावर नाही का हे बी लावतात, काय म्हणतात आधी इंटरेस्ट बी लावतात.
लय लोक रडले. म्हणजे अशी विदाऊट जीएसटीची एकदा सवय लावली की तुम्ही काय होतात माहिती, उद्योजक नाही होत, तुम्ही चोर होतात, चोर. तर माझी अशी इच्छा आहे की आपल्याला चोर नाही व्हायचं, आपल्याला उद्योजक व्हायचे. आणि उद्योजक व्हायचं तर मग गव्हर्नमेंटचा जो टॅक्स होतो आपण पे करायचंच आहे. त्यामुळे मला तरी मॅक्झिमम वाटतं की टॅक्स चोरी हा प्रकार चांगला उद्योजक नाही घडू शकत. हा भले प्रॉफिट मार्जिन कमी होईल, तुम्हाला एखादी ऑर्डर मिळणार नाही, जीएसटी रेट कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग होईल, पण हळूहळू जाऊ ना पुढं. पण रात्री झोप नीट आली पाहिजे. नाही त्यावर ते जीएसटीवाल्याची नोटीस आली, त्याच्या घरी जायचे, ते आता त्याच्या ऑफिसलाच जायचे, ते लईच मला पिळायला. लोकांना उद्या शिवाय दिवस तर आपले कागदपत्र जितके स्ट्रॉंग ठेवता येईल तेवढे ठेवायचे. पहिलवान वैभव दादा भोर 2 इयरचा ITR वर लोन देईल का बँक? वैभवजी तुम्हाला सांगू का, 2 वर्षाच्या ITR वर तुम्हाला बँक लोन देईल. सध्या मुद्रा नावाची स्कीम आहे, तिच्यात तुम्हाला पण जास्त लोन नाही मिळणार वैभवजी. तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल 10 लाख तर बँक काय करेल, तुमचं ITR बघल, ITR मध्ये टर्नओव्हर किती आहे, गेल्या 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट बघल, त्याच्यावर साधारण तुम्हाला 1,00,000-2 लाख रुपये तर 2 वर्षाच्या ITR वर लोन देईल बँक, जास्त देणार नाही. आणि मी तर म्हणत तुम्हाला जर भाग भांडवल पाहिजे असेल, म्हणजे लोन, मला असं वाटायचं की लोन बँका फक्त मशीन घ्यायलाच देते का काय, तसं काही नसतं. बँका लोन ह्या तुम्हाला धंद्यासाठी देतात, तर त्या साधारण किती देतील, तुमचा जेवढा टर्नओव्हर असतो ना त्याच्या 20% देतात. तर सध्या 1,00,000-2 लाख रुपये जरी मिळाले तर 30 CC अकाउंट जे असतं, कॅश क्रेडिट अकाउंट, तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा, पुढं तुम्हाला अजून बोलायचंच आहे. तर त्याच्या दरवर्षी ते लोन अपग्रेड होतं. तर मला असं वाटतं तुम्ही लाख रुपये जरी मिळाले तर बँकेत लोन मिळतंय इथं सुरू करायला हरकत नाही. बँक तुम्हाला लाख रुपयापर्यंत लोन देईल, 1,00,000-2 लाख, फार मोठं देणार नाही. पण भविष्यात मोठं लोन पाहिजे असेल तर मला असं वाटतं की तुम्ही आत्तापासून स्टार्ट करायला हरकत नाही. आणि पहिल्याच दिवशी काय लय मोठ्याची लोनची अपेक्षा करू नको. आणि मी तर म्हणत की सध्या पुढचे 4 महिने घर कोलॅटरल ठेवून, घर गहाण ठेवून लय मोठं लोन काढण्यासारखी परिस्थिती नाही. तुम्ही मार्च नंतर डिलिंग करा, सध्या काही गहाण ठेवून लोन काढण्यासारखी खरंच परिस्थिती नाही. पुढचा प्रश्न कोणता आहे, कापड व्यवसायाला सुरुवात कशी करावी? संतोष मिसाळजी, मला असं वाटतं कापड व्यवसायाला सुरुवात नाही का, म्हणजे कुठल्याही व्यवसायाला, कापड व्यवसायच म्हणून नाही, कुठलाही व्यवसाय सुरू करताना जो काही मटेरियल तुम्हाला दुकान टाकायचे किंवा जे काही मटेरियल तुम्हाला टाकायचे ना, हे तुम्ही एकदा विकून बघा. म्हणजे विकून बघा म्हणजे कसं माहिती आहे का, की तुम्हाला विकता येते का, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि तुम्ही बघा की कपडा जर आहे तर तुम्ही आधी कपड्याचे रेट काढा, तुमच्या जवळच्यांनाच तुम्ही आधी कपडा विकू शकतात का बघा. उद्योजक होण्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे की तुम्हाला सेल जमला पाहिजे, तुम्हाला विकता आलं पाहिजे. मग मला असं वाटतं की तुम्ही आधी जवळच्या लोकांना करा. फेसबुक सारखा प्लॅटफॉर्म आहे, तिथे तुमच्या दुकानाचं पेज बनवा, त्याच्यावरून एखादा कपडा विकतोय का बघा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर 10 जणांना म्हणा की माझ्याकडे कपडा घेतो का. आणि ह्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून हळूहळू पुढे जात आहे. आता तुम्हाला एक सांगतो ना, हा योगेशजी 20 लाखापर्यंत नाही, 40 लाखापर्यंत जीएसटी लागत नाही, त्यामुळे तोही टेन्शन नाही. फक्त एक आहे, दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत जीएसटी आपण भरायचं म्हणजे भरायचं. नवीन उद्योजकांसाठी जीएसटीचं एक चांगलं आहे की 40 लाखापर्यंत जीएसटी लागत नाही, म्हणजे हे खरंच चांगला निर्णय, तर तुम्ही त्याचा फायदा घ्यायला हरकत नाही. पण मला असं म्हणायचं की छोट्या आधी विकता येते का बघायचं. आणि तुमच्या लक्षात आलं की यार तुमचा एक कस्टमर बेस वाढलाय. तुम्ही सांगतो पुण्यात इतक्या महिला आहेत ना, त्या अख्ख्या फेसबुकवर फक्त साड्या ते विकायला लागल्यात, मग आपण तर का नाही विकू शकत. तर त्यामुळं तुम्ही आधी छोट्या छोट्या ग्रुपमधून याच्यातून आता घरी बसल्या बसल्या करू शकता आणि त्याच्यातून विका. आता एक मुलगी आहे बघा, तिचं नाव काय दीक्षा दिंडे, तिने तर नाही का ऑनलाईन टी-शर्टचा ब्रँड लॉन्च केला. मीच घेतले 2 टी-शर्ट तिच्याकडून, आता ऑर्डर दिले. म्हणजे सांगायचं तात्पर्य ना, करणाऱ्याला मार्ग आहे. तुम्ही फक्त काय करा, सोशल मीडियाचा चांगला वापर करायचा. सोशल मीडिया काय फक्त राजकीय व्यक्त द्यायसाठी वापर नसतो करायचा, प्रॉडक्ट विकायला करायचा असतो. तर मला असं म्हणायचं की विवेक भालेरावजी तुम्ही एकदम बरोबर म्हणा, खूप मोठी सुरुवात करूच नका, छोट्यातून सुरुवात करा. सुझलॉनचं तुम्हाला उदाहरण सांगतोय. सुझलॉन कंपनी कशी उभारायला माहिती, सुझलॉन माहिती, पवन चक्कीची कंपनी, पवन चक्कीची. ती कंपनीची सुरुवात कशी झाली माहिती का, 1998ला त्या कंपनीचं काहीच नाही, ते पवन चक्की बनवित नाहीत, ते येऊन त्यांचा लोगो सुद्धा बनवित नाही. ते काय करतात, भोसरी MIDC सगळ्या त्यांनी हे दिले आउटसोर्सिंग. ते फक्त ऑर्डर घेतात आणि सगळ्या भोसरीतल्या लोकांकडून एकाकडून पेंट मारून घेतात, एकाकडून गिअरबॉक्स बनवून घेतात आणि ज्याचे त्याला पैसे देतात आणि ते डायरेक्ट काय म्हणतात ना त्याला, डायरेक्ट जिथं ऑर्डर मिळेल तिथं विकतात. त्याच्यात ती कंपनी कोट्याधीश झाली. सोशल मार्केटिंग विषयी सल्ला द्या. मला पण सोशल मार्केटिंग, जमीर शेखजी सोशल मार्केटिंग विषयी सल्ला. सोशल मार्केटिंग आता हे सल्ला देण्यासारखा विषय नाही.
सोशल मार्केटिंग कधी होती माहिती आहे का, लोक तुम्हाला पारखतात की तुम्ही कोण आहेत, आणि एकदा तुमचे चांगला संवाद तुमच्यातला जरा विश्वासार्हता कळाली तर ॲटोमॅटिक लोक तुम्हाला प्रोत्साहन देतात. म्हणजे माझंच उदाहरण सांगतो की मी आता एंटरप्रेन्योर नावाचं माझं पुस्तक आलं आहे 30 ऑगस्टला, आणि माझे खूप लोकांशी संबंध जे आयुष्यभर राहणार आहेत, ह्या सगळ्या लोकांनी मला मोटिवेट केलं, ह्या सगळ्या लोकांनी माझ्या पुस्तकाबद्दल पोस्ट टाकल्या. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य की लोक तुम्हाला सोशली तुम्हाला कनेक्ट राहतात कधी, त्यांना कळालं पाहिजे की तुम्ही जेन्युइन काम करतात. जेन्युइन काम केलं तर मला वाटते सगळे लोक मागं उभा राहतात, तुम्हाला मदत करतात. आणि मी म्हणतो ना, आपल्याकडे आपल्याला असं वाटत असतं की लोक लय वाईट आहेत, लोक लय द्वेष देतात, लोक लय शिव्या देतात, तर लोक असे नाही आहेत बरं का, लोक लय चांगले आहेत. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव की 99% लोक चांगली, ते एकमेकांना मदत करतात. प्रॉब्लेम काय होतं आपल्या डोक्यात येतं, ते कशामुळे येतं माहिती का, आपण फेसबुकवर सध्या राजकीय द्वेष लय पाहतो आणि आपल्याला वाटतं प्रत्येकाला शिव्याच द्यायचे असतात, आपल्या विरोधात कोणी काय बोललं की त्याला शिव्याच द्यायचे असतात, असं आपलं एक मानसिकता झाली. पण फेसबुकसारखा किती सुंदर प्लॅटफॉर्म आला आहे, व्हॉट्सअपसारखा, की तुम्ही फेसबुक पेज ओपन करू शकता, आणि ह्याच्यात तो कंपन्या बी उभा राहायला लागतात. म्हणजे पोरांनी म्हणजे डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया चांगला जमत असतं तर त्यांनी त्याच्या कंपनी बी टाकल्यात. तर एखाद्या कंपनीला भेटा, नवीन नवीन पोरांना तुम्ही भेटलात ते तुम्हाला नवीन नवीन ॲड सांगतात. पण वैयक्तिक मी सांगू का तुम्हाला, म्हणजे मला काही जण लय म्हणतात की तू लयच बोगस आहेस, पण खरं सांगू का, मी सोशल मीडियाचा तगडा वापर करून घेतला. म्हणजे कसा वापर केला, मी रावणाची जाहिरात केली, मी एंटरप्रेन्योर पुस्तकाची जाहिरात केली. मला त्याच्यातून कळालं की सोशल मीडिया हे तुमच्या प्रॉडक्ट मार्केटिंगसाठी तुम्ही वापरा. तुम्ही तिथं लय व्यक्त होण्यात, आपला उद्योजक व्हायचं आहे ना, तर लय व्यक्त होण्याच्या फंद्यात पडायचं नाही. आपण चांगला बिझनेसमन व्हायचं, आणि एकदा पैसे आले, घर सेटल झालं, आपला बिझनेस सेट झाला, मग राजकीय व्यक्त व्हा, आणि आपलं जिथं मत द्यायचं तिथं मत द्या ना. आता रोज भांडून काय उपयोग आहे. आता मी कधी कोणाबद्दल बोलत नाही, पण जिथं वोट न देणं हे प्रकार मी करीत नाही. वोट देतो, चांगला उद्योजक आहे ना, चांगला देश पाहिजे तर वोट करायचं. मग वोटच्या वेळेस मी बोलतो महिनाभर जवळच्या की असा विषय आहे, रोजच राजकीय बोलून काय फायदा आहे, बोलू ना आता 2024ला काय बोलायचं. तर सध्या मला वाटतं आपण आपल्या वैयक्तिक इकॉनॉमीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या घरच्यांच्या खूप अपेक्षा असतात, आणि त्या सगळ्या करण्यासाठी आपण आपला मेंदू शार्प ठेवून जास्तीत जास्त गोष्टी कशा शिकता येतील, मला असं वाटतं ते आपण शिकलं पाहिजे. अजून काही प्रश्न असला तर विचारा, मला उगं बोलायची सवय, मी किती बोलत असतो. अजून मागा वर कोणतरी प्रश्न विचारतात. व्हेजिटेबल बिझनेसवर भेटेल का लोन? व्हेजिटेबल, अरे वैभव, प्रॉब्लेम काय माहिती आहे का, व्हेजिटेबल बिझनेस आणि हे काही जे छोटे बिझनेस आहेत ना वैभव, ह्याच्यावर खरंच बँका लोन देत नाहीत. म्हणजे अक्षरशः, आणि भेटेल का लोन, ITR बनवला आहे ठीक आहे, आणि व्हेजिटेबलचं तुझं दुकान वगैरे असेल तर बँक त्याला तुला मुद्रा योजनेतून लाखभर लोन देईल. म्हणजे मला असं वाटतं तू देईल. नाही दिली तर मला फेसबुकला पर्सनलला मेसेज कर, आपण त्याच्यावर 100% काय म्हणतात ना त्याला बोलू. काय उद्योजकांना राजकारणात लक्ष देणं नाही, द्यायला पाहिजे, हरकत नाही. उलट उद्योजकाला सगळं राजकारण कळालं पाहिजे, काय चाललंय, काय क्रोनॉलॉजी चालली आहे, काय चाललंय, आपली कशी हानल्या चालली आहे, हे सगळं आपण बघितलं पाहिजे. फक्त एक आपण व्यक्त व्हायचं नाही, जिथं येईल तिथं आपण काय म्हणणार, उद्योजक म्हणून आपण तिथं आपलं शेवटी तुम्हाला सांगणार, पक्ष कोणता मोठा नाही, आपला देश मोठा आहे. आणि देश जर डुबायला लागला तर आपण नाही बोलत, आपण मूर्ख आहे. देश महत्वाचा आहे, आपली अर्थव्यवस्था महत्वाची, आणि तिच्यावर जर आपण व्यक्त होत नसेल, तिच्यावर आपण बोलत नसेल, तर मग उपयोग नाही. कारण की देशच जर नाही राहिला तर मग उद्योजक होऊन तरी काय उपयोग आहे. पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली? फॅक्ट सांगू का तुम्हाला, प्रत्येक, म्हणजे मी एकटाच, मी काय अमिताभ बच्चन नाही, मी पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिले मोठा लेखक झाला अशा भाग नाही. खरं सांगू का तुम्हाला, आपण प्रत्येक जणाच्या डोक्यात काही ना काही आयडिया असते, प्रत्येक जण. मला माहिती, मी आता पण खूप मुलांना भेटलो, आणि महाराष्ट्रातले मुलं ही लई शार्प आहेत. लोक म्हणतात ना मराठी माणूस मागे पडला, काही मागे बिगं पडला नाही, आपण विचार करीत नाही, फक्त आपण लई पुढे आहेत. भारतात टॉप 3 स्टेटमध्ये आपण आहे. वर्ल्ड बँक डायरेक्ट महाराष्ट्राला लोन देते आणि आपल्याला कळणार हवं बिझनेस. पण ही उलटी गंगा कोण आपल्याला सांगते महाराष्ट्र माणसाला उद्योजक बिझनेस जमणार? अरे जमतंय दादा, सगळं जमतंय आपल्याला. तर आपल्या फक्त एक आहे की आपण लई चिल्लर ग्रुप मराठी माणसं, म्हणजे मराठीच आपण सगळे मराठी माणसं, आपल्या सगळ्याचाच काय प्रॉब्लेम होतो. मराठीपेक्षा आपल्या सगळे मध्यमवर्गीय पोरांचा प्रॉब्लेम काय होतो, आपण लई कमी वयात राजकारणाचे आपल्याला अट्रॅक्शन. आपल्याला लई स्कॉर्पिओ आणि ती कोणती मोठी गाडी आली अजून, स्कॉर्पिओ सफारीचं लई अट्रॅक्शन आहे आपल्याला, लई प्रॉब्लेम. हातात अंगठ्याचं अट्रॅक्शन आहे आपल्याला अजून कुणी दादा भैया म्हणल्यात लई अट्रॅक्शन आहे. युवा नेता शब्द आपल्याला लई अट्रॅक्ट वाटतो त्याच्यामुळं. नाही तर आपण उद्योजकतेत घुसल्यावर आपण सगळ्यात पुढे जाऊ. तर काय झालं, मी ज्यावेळेस, म्हणजे मी काय सांगायचं होतं मला याच्यातून की आपण, आणि मी लई टॅलेंटेड नाही, लई प्रत्येक गोष्ट सिरियसमध्ये घ्यायची गरज नाही. मी म्हणतो ना की आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात एक आयडिया येत असते, पण आपण काय करतो माहिती आहे का, ती आयडिया आली ना, आपण तिच्यावर 2 दिवस विचार करतो, 2-3 रात्री आपण निवांत झोपलो, ती आयडिया ती विसरू.
पण मी काय केलं की यार आपल्या डोक्यात एखादी आयडिया आली ना ती सोडायची. मी तुम्हाला म्हणतो ना, चांगला उद्योजक कोण माहिती आहे का? जो डोक्यात आयडिया आली की तिच्यावर इम्प्लिमेंट करतो काही ना काही. ज्याला इम्प्लिमेंट करता येते ना तोच उद्योजक असतो, म्हणजे निर्मितीचं ज्याला यश कळतं. तर तशीच मी विमानात बसलो, माझ्या डोक्यात आयडिया आली की रावणावर पुस्तक आपण वाचू. मी चांगला वाचक आहे, मी कंटिन्यू वाचतो, आणि माझ्या डोक्यात आल्या रावणावर पुस्तक आपण वाचलं पाहिजे. आणि मी ज्यावेळेस आपाबळून चौकन इकडे तिकडे पुस्तकात विचारलं तर रावणावर काही मला चांगलं पुस्तक दिसलं नाही. अरे मुलं, रावणावर तर लय मोठा गॅप आहे, आपण रावणावर पुस्तक लिहू. तर मागं सरकतो ना कॅमेरा करायचं. हां, आता आला राईट. तर रावणावर पुस्तक लिहू आणि लिहायला बसलो. 10वीपर्यंत कधी निबंध लिहिला नव्हता, पण एडिट करत करत हळूहळू 4 वर्ष गेले, पण मी ते सोडली नाही आयडिया. सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण आपली आयडिया सोडायची नाही, आणि ती आयडिया सोडली नाही. रावणाचं पुस्तक झालं, 18,000 कॉपी सेल झाल्या, महाराष्ट्रातलं बेस्ट सेलर झालं, लोकांना वाटायला लागले मोठा लेखक आहे. तसं काही नाही, एका पुस्तकाने कोण लेखक होत नसतं. पण ते मी पॅशनमध्ये लिहिलं, कारण मला रावण वाचायचं. मला बरेच जण म्हणतात रावणाचं पुस्तक काय तू कुणाला विचारधारेला विरोध करायसाठी लिहिलं का? नाही, ते पुस्तक मला वाचायचं होतं आणि मला वाचण्यासाठी मी लिहिलं. हां, मग नंतर मी प्रकाशित केलं. मग मी समजून घेतलं प्रकाशन संस्था काय असतं, याचा बिझनेस होऊ शकतो का, पुस्तक विकलं जाऊ शकतं का? तर जाऊ शकतं. लक्षात आलं, 18,000 पुस्तकं सेल झाली. त्याच्यानंतर काय झालं, ज्यावेळेस मी रावण लिहिला आणि मिडकॉनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेस्ट लेक्चर होतं, तर तिथला एक आमचे मित्र चैतन्य जांजुर्णे, ते मला म्हणले सर रावण बिवण ठीक आहे, पण तरुण मुलांसाठी काहीतरी तुमचे अनुभव तुम्ही लिहिले पाहिजेत. आणि मग त्याच्यातून मग आयडिया आली. मग मी लॉकडाऊनमध्ये म्हणलं नाही का, लॉकडाऊनमध्ये लोक थाळ्या टाकल्या, कुणी थाळ्या वाजवल्या, कुणी जेवणं बनवले, कुणी मजा मारली, आराम केला. पण मी म्हणलं चला काहीतरी संधी मिळाली 2-3 महिने, त्याच्यात मी एंटरप्रेन्योर नावाचं पुस्तकच लिहून काढलं. आणि 30 ऑगस्टला ते पुस्तक आलं मार्केटमध्ये. तरुण मुलांनी उद्योजकतेत काय करावं, म्हणजे माझे अनुभव लिहिले, आपण कुठं कुठं चुकतो. तर ते पुस्तक लिहिलं. तर लिहिण्याची प्रेरणा वगैरे नाही, पण माझ्या डोक्यात आयडिया आली की आपण हे करू शकतो, तर ते केलं पाहिजे. मला जे कोणी हे ऐकते त्यांना एक सांगायचं, मित्रांनो, तुमच्या डोक्यात कुठली बी आयडिया आली ना, तर मी म्हणतो करून पश्चाताप करा, न करता पश्चाताप. मला बी कळालं होतं यार, मला बी माहीत होतं, मी बी केलं असतं टायमाला. ते नंतर का पाहण्यात काही मजा नाही. आत्ता आली आयडिया डोक्यात, लॉस होईल नाही तर प्रॉफिट होईल, काय होईल ते होईल, पण करून बघू. म्हणजे मी म्हणतो ना, आपण मरताना आपल्या मेंदूत शेवटचा विचार हा पाहिजे की भाई मैं जिया, मैं कुछ किया, मैं कुछ बनाया, आणि मी काहीतरी केलं. आणि जर ते नाही वाटलं ना मरताना, तर मग काय उपयोग आहे? मग आपल्या मी एका पुस्तकात एक वाक्य लिहिलं की मिनिमम आपल्या नातवाला तरी आपण मेंटर वाटलं पाहिजे, आपल्या नातवाला तरी आपण वाटलं पाहिजे की यार आपला आज हुशार आहे म्हणून. नाहीतर मग मरायचं केस निसतेच पांढरे करायचे, ज्ञान काहीच नाही. कारण काय होतं याचं की आपण बेसिकमध्ये जायचा विचार करत नाही. वरवर पाहिजे पैसे. आता बरेच नंतर उद्योजक का व्हायचे तुला? खूप पैसे पाहिजेत. अरे दादा, खूप पैसे पाहिजे ते कुठे विजन असू शकतं का? पैसा हे साधन आहे खूप मोठं काहीतरी उभा करायचं. म्हणजे मी त्या परत छत्रपतींचंच उदाहरण देतो की छत्रपतींनी आपल्याला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ना. आपण त्यांना काय म्हणतो, निश्चयाचे महामेरू. अरे ते निश्चयाचे महामेरू. आपण एखादी छोटी टेकडी तर होऊ आयुष्यात, आणि मग म्हणू की आम्ही मावळा आहे म्हणून. मावळा पण असं तसं नाही म्हणता येत, उगा जय जय काय करून मावळा नसते ना. छत्रपतींचे काहीतरी गुण घेतले पाहिजेत. आणि मी तर म्हणतो ना की एवढे छत्रपतींचा एवढा मोठा इतिहास आपल्या समोर असताना इतर कुणाची मोटिवेशन घ्यायची गरज आपल्याला लागती. हे आपलं दुर्दैव आहे सगळ्यांचं. आपल्याला कुठं कोण येलाच मस्त कशाला पाहिजे, आपल्याला कशाला पाहिजे मार्क्स बरोबर नाही एवढा मोठा उभा केला. अरे इथं एवढी मोठी लाईव्ह सक्सेस स्टोरी आहे ना, सोन्याचा नांगर फिरून राहिली, जमीन आहे खाली, आणि आपण जर तिथं नाही रशात जात असू, तर मला असं वाटतं की आपण परत एकदा स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की यार सच में यार, सच आपण इतक्या पवित्र भूमी म्हणतो, नुसतं गरजा महाराष्ट्र म्हणून होणार नाही ना. तर माझं असं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी, म्हणजे मला एक जणांनी प्रश्न विचारला, सर तुमच्या पुस्तकाचं नाव एंटरप्रेन्योर आहे, एंटरप्रेन्योर शब्दाचा अर्थ काय हो? मी म्हणलं, आणि पुस्तकाचं नाव तुम्ही एंटरप्रेन्योरच का ठेवलं इंग्लिशमध्ये? मी त्याला एकच म्हणलं की ज्यावेळेस मी एंटरप्रेन्योर शब्द मलाही लिहिता येत नाही. एंटरप्रेन्योर आता मी पाठ केला, कसा लिहायचा ते त्याचं स्पेलिंगच पाठ केलं. मला पहिले नव्हता येत. मी म्हणायचं यार एंटरप्रेन्योर ई पासून सुरू होते, काय पासून सुरू होतं, मी कन्फ्यूज होतो. पण ज्यावेळेस मी एंटरप्रेन्योर ह्या शब्दाचा अर्थ शोधायला गेलो, एंटरप्रेन्योर म्हणजे उद्योजक म्हणजे कोण? जो रिस्क घेतो, जो समाजासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतो, जो सतत लढत असतो, जो सतत प्रयोग करतो, जो लॉस प्रॉफिटचा विचार करत नाही, तो जिंकण्याचा विचार करत नाही, तो फक्त लढण्याचा विचार करतो, असा माणूस म्हणजे एंटरप्रेन्योर असतो. आणि ज्यावेळेस मी स्वतःकडे पाहिलं की अरे मग महाराष्ट्रात अशी माणसं कोण आहे, असा माणूस कोणतरी आहे का एंटरप्रेन्योर? एंटरप्रेन्योर हा शब्द मी पुस्तकाला यासाठीच दिलाय की खेड्यापाड्यातल्या प्रत्येक माणसाला तो एंटरप्रेन्योर शब्द व्हा. एंटरप्रेन्योर हा शब्द एंटरप्राइज या नावाच्या शब्दापासून आला. एंटरप्राइज म्हणजे काय की तुम्ही एखादी वस्तू विकतात आणि घेतात, त्याची खरेदी विक्री. मग एंटरप्रेन्योर शब्द कोण आहे असं दिसलं तर आपल्या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी हा एंटरप्रेन्योर. बघा तुम्ही, तो रिस्क घेतो, हिंमत लागते, उद्या पाऊस होईल का नाही माहीत नसताना सुद्धा पेरायला, तरी तो पेरतो का? त्याचा स्वतःवर विश्वास असतो, त्याचा निसर्गावर विश्वास असतो.
तो पेरतो, माहित नाही ह्याला बाजारभाव मिळेल का नाही उद्या, तरी पण तो पेरतो, विकायची तयारी ठेवतो. बरं त्याला बाजारभाव नाही मिळाला तर रडत नाही बसत, परत पुढचं खरीपाचं पीक घ्यायला तयार किंवा रब्बीचं पीक घ्यायला तो तयार असतो. मग हे जे गट्स आहेत ना, हे म्हणजे आंतरप्रेनर. मग जर आपल्या रक्तात, शेतकरी कुटुंबातून आलं, आपल्या सगळ्यांच्या रक्तात जर आंतरप्रेनरशिप आली तर आपण दचकायचं कारण काय? बरं आपल्या आज्याने काय संकट पाहिलं नाही का? 72चा दुष्काळ पाहिला, आपल्या वडिलांनी संकट पाहिलं नाही का? पाहिलं नाही ना. मग आपल्या बाय ब्लडमध्ये संकट आणि संघर्ष करायचे जर आलं असेल तर मला नाही वाटत आपण नवीन काही 4 महिने लॉकडाऊन आपल्याला कोणी हरवू शकत नाही. ज्यांच्या रक्तात नाही आला ना संघर्ष, हा त्यांनी रडण्यासारखं आहे. ज्याच्या रक्तात आला नाही संकट त्यांनी लढण्यासारखं नाही. आणि ज्याला आपल्या आज्याच्या रक्तावर विश्वास नाही त्यांनी संकटांना भ्यावं. बाकीच्यांनी संकटांना भिवू नये, ह्या चिल्लर लॉकडाऊनला भिवू नये. परत आपल्याला उभा राहता येणार आहे. आणि आंतरप्रेनर शब्द शेतकरीचे फक्त एक गोष्ट, शेतकरी त्याच्या शेतात म्हणजे आमच्या गावाकडं जर लई टमाटे आले ना तर तो पाहुण्याला टमाट्याशी फुकट देतो. आता फक्त आपण एक करायचं की आपण फुकट तुम्हाला काही द्यायचं, 100% फुकट नाही. भले आपलं आपल्या घरात राहील पण आपल्याला आपण लढतो, आपण मेहनत करतो. फक्त आपण काय करतो माहिती आहे का, आपण हिशोबाची वही काही घेत नाही. तर मला असं वाटतं की आता आपण हिशोबाची जर वही बाळगली, आपण जर प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवायला लागलो, आपण जर प्रत्येक बारीक गोष्ट बघायला लागलो तर महाराष्ट्राची भूमी ही उद्योजक उगवणारी जमीन आहे. तर सगळ्यांनी बिझनेसमध्ये यायला पाहिजे. फक्त एक आहे, कुणी करतंय म्हणून नाही, उगाच प्रिंट कामाची मोटिवेशनल फुगा हवात भरून नाही, तर योग्य विचार करून, योग्य लोकांचा सल्ला घेऊन, चांगल्या मित्रांचा समूह बनवून हे जर आपण केलं आणि घाई न करता, मी म्हणतो ना उद्योजक व्हायचे घाई करू नका. घाई करणे, अति घाई संकटात नाही, रोड लिहिलेलं असतं. तर घाई करून नाही, त्या विषयाची डेप्थ नॉलेज घ्या. मी म्हणतो नॉलेज घ्यायला वेळ लागला तर हरकत नाही, पण घाईत बिझनेस चालू करून त्या बिझनेस पडल्यावर त्याच्यातून आपण अनुभव घ्यायचा, त्याला काय मजा नाही. तर मी म्हणतो घाई करू नका. कुठला आहे, बरेच जण मला विचारतात सर मग आता सध्या कोणता बिझनेस चांगला आहे करण्यासारखा? दादा सगळे बिझनेस चांगले आहेत, आपण कोणत्या नजरेने करतो याला महत्व आहे. मी आता आमचे मित्र आहेत सागर काकडे, त्यांनी तर नाही का बोंबील त्यांनी ब्रँड आणायला लागला. बोंबील आपण घरी बोंबील खात नाही, बोंबलाची भाजी रोज मिळते विकत, तर त्याचा ब्रँड आणायला. म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर असेल तर तुम्हाला आयडिया येतात, नवीन आयडिया येत राहतात. आणि मला एक सांगायचं आहे, आता दिवाळीपर्यंत काही टेन्शन घेऊ नका, जास्तीत जास्त वाचन करा, सोशल मीडियावर चांगले व्हिडिओ बघा. उगणीच ते मोटिवेशन नको, ती हवा भरण्यात काही मजा नाही. चांगल्या लोकांना ऐका. आणि निश्चित उद्योजक हा ऑफिसवरून ठरत नाही, उद्योजक कपड्यावरून ठरत नाही, उद्योजक ठरतो बँक अकाउंटमध्ये किती पैसे त्याच्यावरून, आणि तो बिझनेस माइंडेडली किती विचार करतो याच्यावर. उद्योजक होण्याची पहिली स्टेप तुमचा मेंदू उद्योजक आहे का नाही हा चेक करा. तो नसेल तर आधी मेंदूला सवय लावायला हवा की बाबा तांदळाच्या मागे ही मॅट लावली, ही मॅट किती रुपयाची असेल, ह्याच्यात किती प्रकार असतील, असा मेंदूला विचार करायची सवय लावली तरच तुम्ही उद्योजक होता. फक्त खूप पैसे मिळतात म्हणून उद्योजक होत नसतो. तर मला येणाऱ्या पिढीला वारसा द्यायचा आहे उद्योजकतेचा, असा विचार करून बिझनेस करा, 100% यश मिळतंय. मी तर सांगतो ना, माझी इतकं दलिंदर पोरग जर उद्योजक होऊ शकतंय तर महाराष्ट्रातला शेवटचं पोरग सुद्धा उद्योजक होऊ शकतंय. आपल्याकडे मेहनत करण्याची क्षमता खूप आहे. फक्त एक आहे, आपल्या डोक्यात जरा ते निगेटिव्ह थॉट्स, ते जरा पॉलिटिक्स आहे, आणि जो अनवॉन्टेड माज आहे तो जर कमी झाला, आणि जर आपण हत्तीहून हत्तीहून चारा खाण्यापेक्षा मुंगीहून साखर खाण्याचा प्रयत्न केला तर काय मजालय. ते गुजराती, ते बिहारी, उत्तर प्रदेशचे लोकांनी येऊन ते आपल्याकडे आईस्क्रीमची गाडी टाकली, आपण त्याला शिव्या द्यायच्या आणि आपण टाकायचं नाही, पण त्याला म्हणायचं हे राजस्थानी इकडून आला. मी म्हणतो बघा त्यांच्याकडून चिकाटी ते इथपर्यंत आले, इथे येऊन आपल्या दारात टाकले. महाराष्ट्राला कुठल्याही गावात जा, कुठल्याही तालुक्यात जा, आईस्क्रीम खाणार आपण राजस्थानाकडूनच. पुण्यात तर चहा सुद्धा राजस्थानीच, फरशा बसवायचा राजस्थानीच, मिठाई बी राजस्थानी नाही तर गुजराती, मोठमोठ्या टेंडर घेणार गुजराती, लेबर बिहारी. आणि आपण काय करणार तर आपण म्हणणार मै दादा आहे. तर ही दादा नावाची भूमिका आपण कमी करून जर व्यवसाय चालू केला तर, मी म्हणत नाही मला त्या लोकांचा द्वेष नाही, पण आपल्या भूमी आपण कसली पाहिजे. बटाईने दिलेली जमीन उत्पादन कमी देत असते, आपण आपली जमीन कसायची. म्हणजेच जमीन कसायची म्हणजे आपण आपला मेंदू कसायचा, नवीन नॉलेज घेत राहायचं, आणि अपग्रेड होईल. जो अपग्रेड होईल तोच येणाऱ्या काळात यशस्वी होऊ शकतो. यश कोणाची मक्तेदारी नाही. आणि महत्वाचं म्हणजे आयुष्यभर यशाच्या मागं लागू नका, लढायच्या मागं लागा. यश मिळालं तर त्याची चर्चा करायला सुद्धा वेळ मिळू नका.
तर मला असं तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. मी काही लय बोर करीत नाही, 7:45 वाजले. तर बघा, आता मी एक उद्योजक आहे, मी याच्यात बी जाहिरात करणार आहे. तुम्हाला वाटलं तर माझं एंटरप्रेन्योर पुस्तक वाचा, मला प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. आणि परत एकदा घाडगे सरांचे खूप खूप आभार. जमीर शेखजी, खूप खूप तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंगवर सल्ला द्या, आपण त्याच्यावर बोलू निवांत. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि अजून काय, आता बस तर लाईव्ह आलो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता परत मला लाईव्हसाठी कुणी बळजबरी करून घ्या. पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आपण सगळे मिळून या नैराश्यातून बाहेर पडणार आहे. नैराश्य कुणाला येत असतं? जे लई मूर्ख असते. आपण मूर्ख आहे काय? नाही, आपल्याला डिप्रेशन येणार नाही. चांगल्या लोकांना वाचा. छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचला तर नैराश्यात जाणार नाही. आणि ते वाचून जर नैराश्यात जात असतो तर मग आपण धन्य. तर अशा तर वाचन सुरुवात करा, वाचनाशिवाय पर्याय नाही. धन्यवाद.